मिरज तालुका हादरला पाटगावात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून, पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। मिरज ग्रामीण पोलिसांसह एलसीबीची पथके हल्लेखोरांच्या मागावर। सांगली जिल्ह्यातील खुनाचे सत्र थांबता थांबेना। मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामदास पाटील वय 32 वर्ष असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। शनिवारी रात्रीच्या सुमारास सोनी पाटगाव परिसरात ही धक्कादायक घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी माऊली पाटील यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माऊलीचा जागीच मृत्यू झाला। मयत ज्ञानेश्वर उर्फ माऊली पाटील याच्यावर यापूर्वी विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। या हत्येमागे जुने वैमनस्य किंवा अन्य कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत। घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिसच्या माध्यमातून मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। या प्रकरणाचा तपास सुरू असून मिरज ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके अज्ञात हल्लेखोराच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत। सांगली शहर, मिरज आणि जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडणाऱ्या हत्येच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पाटगावातील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। हल्लेखोर कोण, हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, पूर्ववैमनस्य की आणखी काही कारण, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहेत।